जुना टॅक्स रेजिम म्हणजे काय? जुना टॅक्स रेजिम म्हणजे जिथे तुम्हाला प्राप्तिकरात बचत करण्यासाठी भरपूर वजावटी आणि सवलती मिळतात असा टॅक्स रेजिम. उदाहरणार्थ कलम 80C मध्ये 1.5 लाखांपर्यंतची वजावट, 80D मध्ये हेल्थ इन्शुरन्सवर 25 ते 50,000 रुपयांपर्यंतची वजावट, HRA म्हणजे घर भाड्यावर वजावट, होम लोन इंटरेस्टवरती वजावट, ELSS, PPF, LICवरती वजावट. थोडक्यात प्लॅनिंग कराल तर टॅक्स कमी भराल असा हा जुना टॅक्स रेजिम आहे. आणि नवीन टॅक्स रेजिम म्हणजे काय? तर नवीन टॅक्स रेजिममध्ये टॅक्स स्लॅब सोपे आहेत पण बहुतेक वजावटी मिळत नाहीत. सरकारचं म्हणणं याबाबतीत असं आहे की प्लॅनिंग नको, सरळ टॅक्स भरा. त्यामुळे 2023 नंतर नवीन टॅक्स रेजिम डिफॉल्ट करण्यात आला आहे. पण लक्षात ठेवा, डिफॉल्ट म्हणजे कंपल्सरी नाही. आणि नवीन टॅक्स रेजिममध्ये 1 एप्रिल 2025 पासून 12 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करण्यात आलेलं आहे. त्यामुळे नवीन टॅक्स रेजिमसुद्धा फायदेशीर आहे. पण मग ओल्ड टॅक्स रेजिम बंद होणार का? आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. ओल्ड टॅक्स रेजिम बंद झाल्याची कोणतीही अधिकृत घोषणा केली गेलेली नाही. बजेटमध्ये नाही, CVDT सर्क्युलरमध्येही नाही आणि इन्कम टॅक्स ॲक्टमध्येही नाही. कुठेही असं लिहिलेलं नाही की ओल्ड टॅक्स रेजिम बंद होणार आहे. सरकार फक्त नवीन टॅक्स रेजिमला प्रमोट करत आहे कारण त्यांना सिस्टीम सोपी हवी आहे. पण मग ओल्ड टॅक्स रेजिम बंद होणार अशी बातमी का पसरते? कारण नवीन टॅक्स रेजिम हा डिफॉल्ट केलेला आहे. त्यामुळे अनेकांना वाटतं की आपण जुना टॅक्स रेजिम वापरू शकत नाही. काही न्यूज हेडलाईन्स क्लिक बाईट करत असतात, म्हणजे अतिशयोक्ती करत असतात. तसंच यूट्यूब शॉर्ट्स, रील्समध्ये अर्धवट माहिती दिली जाते. म्हणून ऑफिशियल सोर्सशिवाय या बातमीवर विश्वास ठेवू नका. थोडक्यात सांगायचं झालं तर जुना टॅक्स रेजिम आत्ता तरी बंद होणार नाही, पण भविष्यात कदाचित होऊ शकतो. म्हणून स्मार्ट प्लॅनिंग आजच करा.